आज हे मी बघून स्तब्ध झाले। मी कपड्यांच्या घड्या करत होती आणि त्याचसोबत टीव्ही सुद्धा बघत होते। ही न्यूज बघून तर मला आश्चर्याचा धक्काच लागला। खरं तर मला ही न्यूज खरं आहे हे असं पटतच नव्हतं, म्हणून मी दुसरे न्यूज चॅनल सुद्धा लावून बघितले, तर त्या न्यूज चॅनलवर सुद्धा हीच न्यूज येत होती की आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं प्लेन क्रॅशमध्ये निधन झालेले आहे। ते मी बघून 2 मिनिटं शांत झाले आणि मला विश्वास खरोखर अजूनही पटत नाहीये की हे सत्य। चांगली माणसं जेव्हा आपल्यातून न सांगता निघून जातात ना, तर ते पचवायला आपल्याला खूप वेळ लागत असतो। आणि अजितदादा पवार यांना मला भेटायची एक संधी मिळाली होती, ते म्हणजे माझ्या भावाच्या हॉस्पिटलचं ओपनिंग होतं तेव्हा त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं, त्यावेळेस मी त्यांना भेटू शकले असते, पण कारणास्तव मी ओपनिंगला जाऊ शकले नव्हते, म्हणून मी त्यांना भेटू नाही शकले। तर काही क्लिप्स मी याच्यामध्ये एड केलेल्या आहेत, त्या तर तुम्ही बघून घ्या। आणि ते तर खूप चांगले राजनेता तर होतेच आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा होते, आणि असं चांगलं व्यक्तिमत्व परत पुन्हा मिळणं खूप कठीण आहे। दादा, तुम्ही आमच्या आठवणीत कायमस्वरूपी राहाल आणि अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते।